आईचं सोनेटून घर बांधले, घर बांधताना काय त्रास होते, महापालिकेचे किती प्रॉब्लेम आहे, शासकीय लोक कसे. कोल्हापूर कुटुंब समजते, मी माझं घर समजतच नाही, मी माझं कोल्हापूर आहे, हेच माझं कुटुंब. लोकप्रतिनिधी आणि जनता या तिघांचं कॉम्बिनेशन असेल तरच विकास. ही नाटके करायची आणि विकास काम करताना हे जातो ते जा, ह्यो माझा बागला ते बघा, यामुळे सगळेच गुत्ता बसला. यांचं काय घरात लावी की हे बजेट मिळत नाही, ते बजेट ती कोणी काढली, नवीनच नाटक काढली. हे असं नसते, हा जनतेचा पैसा आहे, जनतेवरच खर्च करायचा. मी जागे ना जनतेचेच प्रश्न मांडायसाठी, जनतेच्या ह्याच्यासाठीच मी उभारले ना. जर यांनी सगळं केलं असतं तर आज आम्ही आलोच तो कशाला या रिंगणात. नमस्कार, न्यूजशाही न्यूजमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आलो आहोत कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये. आज आपल्यासोबत जी व्यक्ती आहे ती सामान्य माणसाच्या भावना आणि प्रश्नांची संलग्न करून ही निवडणूक लढवत आहेत. आज आपल्या सोबत आहेत विजय साळोखे सरदारजी. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या मनात काय भावना आहेत हे जाणून घेऊया. सर, प्रथमतः माझा प्रश्न असा असेल की तुम्ही राजकारणात येण्यामागचं कारण काय? राजकारणात येण्यामागचं कारण काय, माझी गल्ली, माझा भाग. ज्यावेळेला मी अवचित पीरपाशी आम्ही असायचं, आमचं खरेकोणाला घर आहे, त्यावेळेला गल्लीतल्या पोरांनी म्हणली की ती आपली शीट येत नाही. हां, त्याला मी मॅच खेळत होतो, मी हॉकी प्लेअर आहे, मॅच खेळत होतो, पोरांना उभा केला, आलो निवडून. तो माझा काय राजकीय प्रवास म्हणजे मी ऍक्च्युली खेळाडूच आहे. मला काय त्यामुळे राजकारणात येण्याचं का ठरवलं तुम्ही? का ठरवलं नाही, गल्लीनं आणलं मला राजकारण पटत नाही, कारण राजकारणामध्ये खोटं बोलायला लागते. माझ्या मनात ती तोंडावा आहे, पण आलो ते चांगलं झालं. एक प्रकार मी त्यांचं सगळ्यांचा आभार मानतो. त्यामुळे माझं एक स्वप्न होतं, हॉकी स्टेडियम बिडियम माझी जनतेची सेवा करायची होती. कारण राजकारणात 90% खरं बोलतच नाहीत, तुम्हाला माहिती आहे, 10% खोटंच बोलतात, आश्वासनं आणि ह्या गोष्टीच चालतात. पण आज मी आलो, माझ्या भागाचा विकास केला, माझ्या भागाचा राज्यात नंबर घेतला, माझ्या आया बहिणी. कारण माझं आईचं सोनेटून घर बांधले, घर बांधताना काय त्रास होते, महापालिकेचे किती प्रॉब्लेम आहे, शासकीय लोक कसे त्रास देतात पद असल्यावर. त्यामुळे हक्काने मी हे सगळं करू शकलो. तसं मला हॉकी स्टेडियम करू शकलो. आज नाही तर हॉकी स्टेडियम ते झालंच नसतं. आमचं स्वप्न होतं, आम्ही पण फार वर खेळलो असतो, पण आम्हाला सुविधा मिळाल्या नाहीत, अशा गोष्टी होत्या. त्यामुळे मी आलो राजकारणात. आता राजकारणात आल्यानंतर मला कळालं की राजकारण का पाहिजे आणि पद का पाहिजे. पद आहे तरच किंमत आहे, नाही तर किंमत देत नाही, ही माहिती तुम्हाला क्लिअर सांगतो मी. आता तुम्ही राजकारणात आलात, तुमचं असं म्हणजे हे बॅकग्राऊंड आहे, मग ह्यामध्ये असं कधी झालं की तुम्हाला कुटुंबाला तुमच्या वेळ देताच आला नाही? त्यावेळी तुमचं म्हणजे कुटुंबाला माझं कोल्हापूर कुटुंब समजते, मी माझं घर समजतच नाही, मी माझं कोल्हापूर आहे, हेच माझं कुटुंब आहे. कुठेही मी आनंद लुटतो, कुठेही दारात गेलो तर मला 2 घास खायला घालतात, माझा इजा आला म्हणून. त्यामुळे कुटुंबाचा प्रश्न येतोच कुठे. सामान्य जनतेसाठी काम करताना अशी एखादी घटना घडली जी तुमच्या मनातून आजपर्यंत उतरू शकत नाही, अशी घटना कोणती? नाही, आताची जी परिस्थिती, मी माझं महापालिका पण माझं घरच समजतोय. जेव्हा आम्ही महापालिकेत असताना जे बघितलं किती आनंद लुटला. अहो काय मॅडम तुम्हाला सांगायचं, म्हणाल ते करत होतो. त्यावेळेला एवढं बिजेट काय नव्हतं, एवढं काय. तरी पण तुम्हाला सांगतो, बागा आमच्या चांगल्या, व्यायामशाळा, दवाखान्या चांगलं, तुम्हाला सांगतो शाळा चांगल्या, अनेक गोष्टी होत्या. मंडई म्हणा, काय हाय, पार्किंग मंडई बघितली, ग्राउंड्स बघितली, काय हाय सांगा ना. आणि एवढं आलो तेवढं आलं, एवढं केलं म्हणतात. प्रशासन पण करायला तयार नाही. आणि हे काय तुम्हाला सांगतो, 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. मी अभ्यास केला बघा, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जनता, या तिघांचं कॉम्बिनेशन असेल तरच विकास होतो. आणि आत्ताचं जे राजकारण कोल्हापुरात ते कुचकं राजकारण झालं, हे देवत चाललं. म्हणून मी चिडून बोलतोय का माहिती आहे का, इतर गोष्टीमध्ये तुम्हाला माणुसकी, प्रोटोकॉल, डिसिप्लिन कळते आणि विकास करतानाच बोंबाबोंब करते. आज बघा ना, मी लग्न, सुख दुःख असताना हे दुश्मन जरी असतात तर त्याच्या दारात जाऊन दुःख हो, वाईट चालू हो, काय करायचं, ही नाटके करायची. आणि विकास काम करताना हे जातो ते जा, ह्यो माझा बाग नाही ते बघा, यामुळे सगळेच गुत्ताबाजार आहे. म्हणून वाईट ह्या गोष्टीचं वाटते, म्हणून मी रिंगणात आलो. आणि आज जे माझ्या जनतेला कलंक लागला, मॅडम मी 2दा फुकट निवडून आले ना, आता पण तुम्हाला दाखवले. आजचा माझा तुम्हाला खर्च, आज आता राहिल्यात 2 दिवस, 40 दिवस सांगतो, माझा खर्च 23,000 रुपये झालेला आहे. 1 नंबर आणि 2 नंबर नाही, 2 नंबरमध्ये मी बघतच नाही, नाहीतर मधील 2 नंबर एवढं वाटलं आणि 1 नंबरमध्ये एवढं, 1 आणि 2 काही नाही. आणि पॉम्पलेटला माझं 10,000 रुपये गेल्यात. तुम्हाला सांगतो, आता माझा फॉर्म भरायला 5,000 रुपये गेले. ते पण मला एका लई त्यानं केलं, ऐकाना. माझा गडिंगलचा मित्र होता, माझा हे होता, माझे व्हिडिओ बघतो, ऐकायचं, त्यानं मला 5,000 रुपये दिले. मला द्यायला मी नको म्हटलं, माझ्या देवासमोर ठेवून गेले, मला नको आहे म्हटलो त्या बिचारायचं. मी तसंच अजून देवाऱ्यापाशी ठेवलेलं आहे त्याच्या पैसे.
मला त्याने दिल्यात असून नाही म्हणलो. आता नाराज पण एवढं ती बिचारा आलता धनगर समाजातला होता. आणि तुम्हाला सांगतो ना, आता किरकोळ ही पोरी बिरी यांचीच नसते बघतात, ह्यांचीच मलाच ही नसतं आणि त्यात आम्हीच फिरत असतोय. पेट्रोल त्यांचे जे फिरतात त्यांचं तेच चालू आहे. आज माझ्यावर जनता एवढी का प्रेम करायला आहे? आम्ही पण नगरसेवक स्टँडिंग चेअरमन होतो की. मग तुम्ही जर आता महानगरपालिकेत निवडून आलात तर एक अपक्ष म्हणून तुम्ही निवडून याल, मग तुम्हाला पुढे बजेटचा वगैरे त्रास येईलच वाटते ही कुठे काढली? हे बजेट करताना मॅडम तुम्हाला सत्ताधाऱ्याला तेवढा किंमत असते, त्याच्यापेक्षा विरोधी पक्षाला किंमत असते. हे दाखवायचं असतात. जसं ती आम्ही त्यांच्यात अडकून असते तशी ती. आणि प्रशासन करताना कोल्हापूरचा, आज आम्ही नगरसेवक स्टँडिंग चेअरमन होतो, प्रशासन पहिले संपूर्ण कोल्हापूरचा अभ्यास करते आणि बजेट तयार करत असते. मग ते स्टँडिंगला, मग ते जनरल बॉडीला येत असताना मंजूर. मग त्यानंतर आम्हाला आणि काही कामं घालायची असतील तर ते घालून मंजूर करायची असतात. एवढं काय यांचं काय घरात लावी की ते बजेट मिळत नाही, ते बजेट. आणि तशी आता तुम्हाला सांगतो, मी काय पैशासाठी उभारलेलं नाही. अपक्षाला लई पुट्टी. उद्या तुला त्यांची पण स्टँडिंग इलेक्शन असते, महापौर असते इलेक्शन, परिवहन इलेक्शन असते, तेव्हा त्यांना मताची गरज आहे, तेव्हा दे बजेट. आणि हो रिकामं नाही ते देत नाही म्हटलं तर ती पण अडचण येत असतात. ती जशी आम्हाला ब्लॅकमेल करतात तसं आम्ही त्यांना करू शकतो ना. आणि बजेट करताना असं नसते मॅडम. आता वरचे पण बजेट असतात, केंद्रात काय विरोधी जी निवडून आहेत त्यांनी काय मिळत नाहीत बजेट? ही कुणी काढली? नवीनच नाटक काढली. हे असं नसते. हा जनतेचा पैसा आहे, जनतेवरच खर्च करायचा असतोय. आणि एवढं सोपं नसतं. आणि तुम्हाला सत्ताधारीपेक्षा विरोधी पक्षाचं लई चालत असते. मग आता कित्येक वर्षांनी महानगरपालिकेची निवडणूक होतीये. महाविकास आघाडी आणि महायुती सारखे म्हणजे प्रतिस्पर्धी तुमच्या समोर आहेत. ह्यांना बाजूला ठेवून जनता तुम्हाला साथ देईल असं वाटतं का? मला त्यांना बाजूला कुठे ठेवले? मी माझ्या विचारासाठी चालले. त्यांचे विचार वेगळे आहेत, माझे विचार. त्यांना जनता विचारलं ना, ती भाषण ठोकल्यानंतर ती आम्ही एवढा विकास केला तेवढा. मग आज प्रॉब्लेम काय? सत्ता कोणाची आहे? माझा डोळा जाऊन दूध पेटी त्याला वाटते, कोण बघत नाही. पण जनता आता झोपल्या नाही, जागे नाही. जनतेचेच प्रश्न मांडायसाठी, जनतेच्या ह्याच्यासाठीच मी उभारले ना. जर यांनी सगळं केलं असतं तर आज आम्ही आलोच तो कशाला या रिंगणात. माझं मागणं आता मी तुम्हाला सांगतो, अंबाबाईतला कुंड काढलाय 4 वर्ष झाले, बजेट नाही तर कुंड. पार्किंग किती वर्ष पडली सांगा? तुम्ही डोळ्याने रस्त्यावर डबर तुम्हीच ओरडताय ना. काय म्हणजे एक सरळ आहे का? पार्किंग सरळ आहे का? फेरीवाला आहे का? काय तुम्ही सांगा ना. आज आता महापालिकेची आम्ही वाईट का वाटते? मी या सगळ्या मगाशी गोष्टी सांगल्या, सगळ्या बंद आहेत. व्यायामशाळा सरळ आहे, टँक सरळ आहे, गाव सरळ आहेत का? मंडी सरळ आहे का? दवाखाना आहे? सांगा ना काय? आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, मला शासनाकडे हात पसरायची गरज नाही. माझ्या महापालिकेच्या माझ्या उत्पन्नामधनं आम्ही करत होतो आणि आता पण करून दाखवणार. ज्या आमच्या आहेत त्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बागा बेगा, त्यात आम्हाला उत्पन्न वाढवायचं महापालिकेचं आम्ही साधन. आज आता हे म्हणतात ना, मग आज आपली तरुण पोरं किती बेरोजगार आहेत सांगा. MIDC आहे का नाही? IT पार्क आहे का नाही? किती वर्षाचा IT पार्क गेला? MIDC ते काय? हे जनतेनं समजून घेतलं पाहिजे, जनतेनं विचारलं पाहिजे. मी सगळ्यांचा बोलून मी प्रसिद्धीसाठी वेडू बिडू बोलत नाही किंवा कशासाठी नाही मॅडम. मी हाय त्या समाधानी आहे. मला रस्त्यावर पण झोपल्यावर झोपते आणि हॉटेलमध्ये झोपल्यावर झोपते. मला काही लाज वाटत नाही. मला एवढाच अभिमान आहे, मी कोणाला फसवू गंडीव लोबाडलं नाही ना, बाद झालं. या संस्थेत राहिलो, रुपया जरी खिशात नसला तर स्वाभिमानावर राहिलो. कोण मायकलला माझ्यासमोर येऊन म्हणावं विजय सरदार नाहीये किंवा मला ब्लॅकमेल केला, मान रुपये मागितला किंवा हे केलं, हे आमचं नाही आहे. मग आता जसं तुम्ही म्हटलात की जनतेने तुम्हाला उभं केलं आहे, मग जनतेसोबत फिरताना तुमच्या प्रभागात असेल किंवा कोल्हापुरात अशी कोणती मोठी समस्या जाणवली की ठामपणे असं वाटलं ही बदलायलाच पाहिजे? हे सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगतो ना जनतेला. आज जो तुम्ही वरडाला ही जे करायला आलायसा, 2 पैसे आमिषाला न बळी पडतात. चांगले लोक निवडून द्या, ज्यांना खरोखरच विकास करायची आवड आहे, संस्थेबद्दल आवड आहे. अशा लोकांना जर दिलं नाही, इथं घाल आणि तिथं काढ असून पद असून पण उपयोग नाही, बोटेवर कर. आज आम्ही आघाडीमध्ये होतो मॅडम, आम्हाला वाईट वाटते. मला आज पण वाईट. मी 10 वेळा माफी मागितल्या. IR बँक टोल जर आज असता तर आज निम्मा माझ्या कोल्हापूरला हा प्रश्न आला नसता. त्यावेळेला आम्ही चुकीचा निर्णय घेतला, बोटवर केली. हे जर आम्हाला आज खंत आहे. असे प्रोजेक्ट आले पाहिजेत. विकास करायसाठी सगळ्या गोष्टीची ही आहे. उत्पन्न पण बघितलं पाहिजे. आज आमच्या महापालिकेचं बजेट बघितलं तर लई कमी बजेट आहे. आणि त्यासाठी काही लोकप्रतिनिधी ॲक्च्युली तुम्हाला सांगतो, जसं तुम्ही नगरसेवकांना नावानं ओरडता की नाही, तसं आमदार खासदारांचं कर्तव्य नाही हो. त्यांना आपण मतं देत नाही. त्यांचं काय काम आहे? वास्तविक त्यांची काम आहे ती. हे बजेट मोठं आणून हे प्रोजेक्ट सक्सेस करून आणि अधिकाऱ्यांनी ते क्वालिटी झाले का नाही बरोबर त्यांचं काम आहे. आज आम्ही पहिले गाठलं आणि चुकीचं काम झालं, पहिला अधिकाऱ्याला सस्पेंड कर म्हणणार आहे.
तुम्हाला एक पगार देतात कशाला, तुम्हाला गाड्या देतात कशाला? आम्ही आमदार खासदार असते किंवा आम्ही बजेट आणतोय, पण चांगलं काम करून घ्यायचं. ढाळ आहे का नाही, गटार ड्रेनेज बरोबर आहे, क्वालिटी काम झालं हे बघायचं काम अधिकाऱ्याचं नाही. ठेवलं कशाला त्यासनी? मग ह्या आता काही जसं चुका तुम्ही ह्या सांगत चुका आहात. बघितल्या पाहिजे. नाही, तुम्ही सांगत आहात की आमदार खासदार यांनी कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे. मग जनतेनं तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही ह्या कामांसाठी कितपत प्रयत्न कराल? पहिलं केलेच मी माझ्या भागात राज्यात नंबर घेतला. विचारा फिर काय काय रस्ते, अजून रस्ता आहेत आम्हाला नाही म्हणून पद पाहिजे. पद आहे ते करणार ना. माझं म्हणणं आमदार खासदाराने जरी PWD असू महापालिकेवर जरी पैसे दिले तर तो रस्ता बरोबर आहे का चुकीचा आहे, तिथं हे ड्रेनेज आहे का नाही, गटार आहे का नाही, हे बघायचं पण काम आहे का नाही. नुसतंच हा मोठं हेच करायचं मग. आणि जनतेचा पैसा आहे हो, जनतेचा पैसा जनतेवर खर्च करतोय आपण. आणि माझं म्हणणं आहे डॉल्बी बिल्बी महाप्रसाद बिसाद इकडे पोराने स्वतःचं करिअरकडे लक्ष द्या. यूज आणि थ्रू करायला लागल्यात, वापरा आणि टाका. तुम्हाला हे तुम्हाला लक्षात येत नाही, मागणं डोक्याला हात लावून बसता वेळ गेला उपयोग नाही. मॅडम ही आज तरुण पिढी जे झालवादी निघाली आहे, मी हे जा ती मी ते जा ते जा. आज बघितलं ना, मला कोणावर आरोप करायचे नाहीत. काय चाललंय आता हे? आता प्रत्येक पक्ष म्हणतोय पैसेवाला. आता मला पण मी गेलोच नाही कोणाला पक्षाला, मी जात पण नाही. मला म्हणते तुमच्याकडे 50 लाख आहे काय, तुमच्याकडे मॉप आहे काय? म्हणलं तर मी काय सांगू, मला कुठं मला 50 रुपये नाहीत आणि 50 लाख आता कुठले आणू म्हणणार मी. की माझे जे कार्यकर्ते बघायचे आहेत किंवा माझं जे ते मला मतपेटी दिसतील ना. मला भपकीगिरी करायची, मॉप करायची मला आवडत नाही. मी कधी माझा वाढदिवस नाही, बॅनर नाही, मला ते आम्हाला आवडत नाही. माझं कर्तव्य काम आहे, मी करायला लावलंय. नगरसेवक म्हणजे नगरीचा सेवक असतोय. आम्हाला कामासाठी रुबाब मारण्यासाठी ठेवलं नाही हो. आणि जणू काही खिशातलं घालून मी एवढी कामं केली तेवढी कामं, जनतेचे पैसे आहेत. आणि निगेटिव्ह पॉलिटिक्स जेव्हा तुम्ही जनतेवर आरोप करता ना तुम्ही पैसे खाताय म्हणून, तसं तुम्ही किती खाल्लं ते सांगा. आम्ही कसं घमाड्यानं सांगतोय पैसे खाल्लं पण नाहीत आणि पैसे दिलं पण नाही, पण काम केले आणि क्वालिटी केले. कुठला पण कॉन्ट्रॅक्टर कुठली पण जनता म्हणजे त्याने सांगायचे विजयसाधारण रुपये मागितले. त्या क्षणाला आम्ही मुक्त व्हायला तयार आहे. अवघ्या 2 दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली आहे. मग निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी निवडणुकीनंतर जनतेसाठी काम करण्याची तुमची कितपत तयारी आहे? मी आता माझ्या बघा, मी जनतेच्या ह्याच्या विश्वासावर मी उभारले. माझ्या जनतेने जर मला नाही दिला तर मी जनतेसाठी आहे. आणि जनतेला जर तेच पैसे असतात तर मी कशाला मरू? मी कुणासाठी मांडवलेलो, कुणासाठी? आणि पद आली पदे गेली, माझा काढा ना 1 रुपयात कोणाकडे काय केलं आम्ही. आणि ते करून जर तुम्हाला तर तशीच पाहिजे असतील तर त्याला मी काय करणार आहे? बरोबर आहे का नाही? तुम्ही मला सांगा ना. मी तुमच्यासाठी मरतो आणि माझ्यावर तुम्ही घरात पळून जावा एवढंच माझा जीव स्वस्त आहे. हे कुठले काय काढले? असं नाही ना. आज मी मला म्हणून माझी शाहू नगरी आहे, माझं कोल्हापूर इतिहास घडवणार आहे. माझी जनता माझा विश्वासघात करणार नाही आहे. मला कळते माझी जनता माझ्या पाठीशी राहणार आहे. आणि जनतेला पण हे मान्य आहे. सगळ्या गोष्टी जर तुम्ही पैशासाठी बघत असाल तर माझी जनता स्वाभिमान आहे. पैसा सर्वस्व नाही, माणुसकी आहे अजून आहे. आज वाईट वाटते म्हणजे एकाने माझी गड्डी डोळ्यात पाणी आले. अहो असंख्य लोक माझ्यासाठी फिरायला आलेत. परगावची बाईची लोक, अमेरिका इकडे फार लोकांची मला फोन यायला आल्यात आणि तिकडे पाहुण्या पाहिजे सांगायला आल्यात की त्याला एक मत द्या म्हणून. का? आमचा विश्वास आहे हे केलं म्हणून. सांगा ना, मला कोण नाही, भाऊ नाही, मी नाही, मी एकटाच आहे. आम्ही असंच फिरतो. मग आज एवढी करतात ते काम कुठे तर आपण विश्वास, आणि माझी जनता खरोखर चांगला आहे ते दाखवून देणार आहे. आणि ह्याच्यापुढे मी जनतेसाठीच आहे. पण जनतेने यातनं सुधारलं पाहिजे हे माझं मत आहे. आज जे तुम्हाला लागलंय म्हणून मी बोलले. देऊ नको म्हणते का सांगा? तुम्ही देताय त्यासनी आणि नावं ठेवताय, योग्य आहे का सांगा? आज तू पाकिट मग काही जनता जाते यांच्या दारात, ही जाऊन देतील बघा आता कुठं करत, आणि तुम्ही त्यासनी नावं ठेवताय वय. हे योग्य नाही आहे मला. आता मी एवढे फिरते, मला कोण चहा मागत नाही, मला नाश्ता देते, मी कशाला नावं ठेवू? बरोबर आहे का नाही? सांगायचं तेव्हा मी कधीच ठेवणार नाही. मला 2दा आत्ता पण सांगतो ना, तर 23,000 रुपये माझं सपल्यात. आज इलेक्शनचा शेवटचा टप्पा आला. 50,000 मध्ये माझी इलेक्शन होऊन जाईल म्हटलं. हे कोल्हापूरमध्ये दाखवून दिले चॅलेंज. म्हणून मी तरुण पिढीला म्हणतोय भ्याचं नाही, लढायचं आणि दाखवून द्यायची आपली ताकद आपण काय. नाही तर ही हुकुमशाही चालली की नाही याच वाटते आमच्याशिवाय काय नाही. सगळ्या आईच्या पोटातनं झाल्यात, आबाळातनं कोण पडलेलं नाही. लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज जे मावळे आहेत त्यांच्या विचाराने चालतो. त्यांच्या विचाराला कलंक लावून देणार नाही, मॉडेल पण वाकणार नाही. लक्षात ठेवा. आणि आमिषाला बळी पडत पण नाही. जिथं माझी आई जरी चुकली तर चुकली म्हणजे माझ्यात दम आहे. आता हे सगळे नेते म्हणजे माझे गरजेच आहेत, पण तोंडावर ते चुकलं. माझा कोणा आरोप नाहीत, पण जे चालले ते चुकी चालले. आज इतर गावं सुधारायला तर आम्ही का सुधारत नाही? तुमची टॅगलाईन ओनली सेवा नो मेवा, ह्या मागचा उद्देश काय?
अहो तेच मी सांगायला, उद्देश म्हणजे काय, ओंडली सेवा नो मेवा. अहो काय आलंय, जाताना काही घेऊन जायचं ठेवूनच जायचं. मी तुम्हाला माझ्या एका वाक्यात काय सांगितले, माझ्या आईचं सोनं ठेवून घर बांधले ते दिवस मॅडम आठवतात. हो, प्रेमानं लग्नात आपण पाकिट देत असते, आनंद देत असते. हात पाय बोटो घासून घेण्यात मजा काय आणि किती सुखी समाधान आहेत दाखवा तुम्ही. कुठली पण गोष्ट असू दे, फसवून गडवून लुबाडलं त्याला काही यश येत नसते लक्षात आहे ना. म्हणून ओंडली सेवा नो मेवा दिले कशाला, विश्वासानं माणूस देते कशासाठी. आणि तुम्ही लोक मला साहेब करताय, मी साहेब, तुम्ही निवडून देते म्हणून आम्ही साहेब होते, नाही तर कुठला साहेब आहे. आता हे पक्ष पण म्हणतात पक्ष श्रेष्ठ पक्ष. कुठला पक्ष काढलाय? जनता श्रेष्ठ. जनता पक्षाला मोठी गरज असते. लगेच तुम्ही म्हणताय जनता महत्वाची आहे, कार्यकर्ता महत्वाचा आहे. आज कार्यकर्त्या लोकांना तुम्ही शून्य किंमत द्यायला आला तर कसं आपल्याला कोण येईल सांगा. आज माझ्यासाठी एवढी झटाला का माहिती आहे, विश्वास आहे, सरदार बोलतोय तीच करतोय म्हणून. आणि आमच्यासाठी सरदार रात्री अपरात येणार. मी इशेतला कार्यकर्ता नाही आहे, मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, मी नेताच नाही आहे. मी एवढंच जनतेला सांगतोय, कधी पण आग ड्रेनेज गटार बिटार माझं पीई उजवाड डावात असलं का नाही आहे. चला आलोच एक मिनिटात. आता तुमचं हे चालू असतं, 2 फोन आले तर आता मी पटकन निघालो तिकडे, काय त्यांच्या समस्या आहेत ऐकायला. हे महत्वाचं आहे. याची एका सामान्य मतदाराला जर एकच गोष्ट सांगायची असेल तर काय सांगाल? हेच की स्वतःचा स्वाभिमान विकू नका. बाबासाहेब आंबेडकर घटनेत एक दिवस तुम्हाला द्यायचा आहे, बत्तार हा राजा आहे, तुम्ही राजासारखंच राहा. 2 पैसे आमिषाला बळू पडू नका आणि स्वाभिमान विकू नका. एवढं सांगते, देणारा देव आहे, नशिबात जे आहे ते तुम्हाला मिळणारच. पण जगताना स्वाभिमानाने जगा, एवढंच माझं म्हणणं आहे. नक्कीच सर, तुमच्या म्हणजे एवढ्या अथक प्रयत्नाला जनता साथ देईल अशा तुम्हाला शुभेच्छा देते. जनतेला सर्वश्रेष्ठ म्हणून एका सामान्य माणसापर्यंत पोहोचणारा नेता म्हणजे विजय साळोखे अशी ओळख आहे. तर आता 2 दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली आहे. जनता काय प्रतिसाद देते हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.